भिवंडी तालुका सोनाले घोलगांव के समाज सेवक सम्मानीय श्री मोतीराम जी पाटिल व संपूर्ण पाटिल परिवारों द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान सोनाले के घोलगांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस विदाई अवसर पर संपूर्ण पाटिल परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरिया पुरचा वर्षी लौकरिया इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। तो वहीं आगे हम आपको बता दें कि घोलगांव के पाटिल परिवार व मड़वी परिवारों ने भी एक साथ आरती करके अपने अपने देवता की विदाई की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम श्रीरामाय नमः, ओम वामनाय नमः, ओम शिवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम हरताय नमः, ओम पुरुषमाय नमः, ओम अलोक्षाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम हरिताय नमः, ओम धनाय नमः, ओम शिवाय नमः। श्री महागणपते नमः, श्री नमः, श्री सवित्राय ब्रह्मणस्ते नमः, श्री मातृभ्यो नमः। सर्ववास्तवतो किवा स्मरेत पुंडरीकांक्षं स्वब्राह्म्यरतनं तुटी सर्वतुटी। का मंत्र है। एक विष्णु आहे, कंठस्थानी शिव आहे आणि मूलस्थानी ब्रह्मदेव व मध्यभागी मातृगण आश्रय करून राहिले आहे। त्यांच्या कुशीमध्ये आत्मरक्त प्रमोदक सप्त नद्या दीपसह आपण पूजन केलेलं आहे। आता शंकराचं आपण पूजन करायचं। शंकर सूर्य जरा त्वंपुरा सागर पन्नो विष्णुनां बुद्धुत्तच्च पांचजन्या नमोस्तुते। ओम पांचजन्याय नमः, विष्णवे पावनाय धीमहि तन्नः। शंकराचं नाव पांचजन्य आणि अर्जुनाच्या हातात केलेले नमस्कार केलेले। गंधारवं तत्रं देवता आवनां लक्ष्मणं श्री घंटाय नमः। सर्वोपचाराते गंधर्व नमस्कार करायचे, दीप पूजन करायचे। म्हणून आपण जो श्लोक बोला, शुभम करोतु कल्याणं आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय। नाम स्वाम गणपति वामे किं कीनाम उपवस्तं ज्येष्ठराजं ब्राह्मण ब्राह्मणस्तं नः साधनं श्री बुद्धि सिद्धि एकं सपरिवारां कायुरं शक्तिं गणपतिं भुगीं भये आवाहयामि। अक्षतं समर्पयामि। अक्षराय श्री महागणपते नमः। शुभ्राय पाणी शुभ्राय श्री महागणपते नमः। पंचामृत स्नानं समर्पयामि। पंचामृत घ्यायचे आणि ते शिंपडायचे, शिंपडायचे। श्री महागणपते नमः। दधिस्नानं समर्पयामि। शर्करास्नानं समर्पयामि। श्री महागणपते नमः। शुद्धजलं समर्पयामि। श्री महागणपते नमः। समर्पयामि। महागणपते नमः। समर्पयामि। महागणपते नमः। पार्थवस्त्रं समर्पयामि। पाणी शिंपडायचं। श्री नमो यज्ञपवित समर्पयामि। दानो पाहायचा दानो आहे। चंदम नंदम राजं सुमनोरम सुरश्रेष्ठं श्री करुणां प्रतिदियं ये समर्पयामि। अक्षता व्हायची आहे।
त्याच्यामध्ये कोटाली जमिनीवर चौकोनी चौकोनात माती जायचे आणि नैवेद्याची वाटी घेऊन म्हणजे पाणी शिंपडायचे आणि उत्तरोपोषण समर्पयामि मुखप्राचरणं समर्पयामि हस्तप्राचरणं समर्पयामि असे म्हणून विद्यार्थ्याला हातावरून कानात 3 वेळा पाणी सोडायचं. विक्रम तांबूरम धरणं पुष्पान समर्पयामि गणेशाच्या विड्यासमोर ठेवलेल्या विड्या सुपारी नागावर फूल व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे. म्हणजे नारळ आपण ठेवलेले नाही का, नारळ कुठे त्याच्यावर गुरुदेव मेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगा पाप शक्ति तारं दैन्य कल्पतरु तथा पापं तापं च दैन्यं च हरते श्री सद्गुरु धर्मं. गंगा देवताची पापी जाती चंद्रदर्शने तापनासी नानियं समर्पयामि प्राणिकाली शिंपडलं सर्वोपचारे अक्षतं समर्पयामि अक्षरायचे अलंकाराद्याक्षतं समर्पयामि श्रीखंडचंदनं समर्पयामि. विड्यावरील सुपारीवर गंध लावायचे आणि तुळशी पक्षाला समर्पित करायचे. कुंकुम समर्पयामि कुंकू व्हायचे आहे, कुंकू व्हायचे आहे, अगरबत्ती ओढायची आहे. गणपती आपले ओढले चालेल परंतु श्री महागणपते नमः. सर्वविघ्न विनाशं देवायन्तु यातु धन अपतु श्री महागणपते देवयज्ञं रक्षत्वं. आता मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची आहे. ओम ऐ यै रै नौ ॐ शं शास्त्रं ॐ शं आपो हि आहं सोहम अस्तु नमो शिवाय. आता मूर्ती व इंद्रियांची शांतता आपल्याला करायची आहे. पुन्हा उद्या आता सुरुवातीला गुरुवारी मूर्तीला स्पर्श करायचे. जय जय नौ ॐ शं सं हं हं शं आपो हि आ मृतवात्मान तत्व चक्षुषों जिह्वा घ्राण पाणी पाद पायोस्तानि सर्वाणि इंद्रियाणि य आगत्य सुपंकिरं शांतो.
गणपती सर्वांना पहिल्यांदा गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय। आणि गणपतीचं महत्त्व सांगायला म्हणजे बघा, ज्या वेळेला लोकमान्यांनी गणेशोत्सव साजरा केला याचं कारण आहे जे का सगळे लोक एकत्र आले पाहिजेत आणि एकोपाने जे काम होणार ते एकट्या माणसाला काही शक्य नाही आहेत। 5 दिवस बाप्पा येतात बघा, पण 2 महिने आपल्याला नुसतं आतुरतेने त्यांची वाट बघायला लावतात। 2 महिने आपण कंटिन्यू मखर घरातील जी कामं असतात, भांडी धुवायचे, कपडे वगैरे काय धुवायचे असतील ते एकदम क्लिअर करतो, पण 5 दिवस बाप्पा येतो आणि 2 महिन्यात आपल्याला अक्षरशः वेळ लावून जातोय। आणि गणपती बाप्पाला एक विनंती करतोय की सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीने राहू दे, कुठल्याही प्रकारची कोणाला त्रास आणि वेदना होऊ नको असं देवाला मी विनंती करतोय। सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। बाप्पा चरणी एकच प्रार्थना करते का सर्वांना सुखी समाधानी ठेव आणि दीर्घ आयुष्य लाभो। आपल्याही घरी 6 दिवसाचे गणपती असतात, त्या दिवसात आम्ही भरपूर मजा करतो, खेळ खेळतो, सर्व काही करतो। खरं तर पाटील परिवाराने तर सगळ्या मानवगणाला आज हा हर्षभरित जो उत्सव आहे गणेश चतुर्थीचा, खरोखरच हा आमच्यासाठी खूप एक अमोल असा ठेवा आहे की या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी काम धंदे विसरून जातोय आणि या बाप्पा आगमनासाठी घरातील सगळे जण जे पण आहेत हे सण आपल्या बाप्पाच्या तयारीसाठी लागतात। खरोखरच त्याचं स्वागत एवढ्या मोठ्या उत्साहाने आनंदाने करतात आणि खरोखरच मी बाप्पाच्यांनी एकच प्रार्थना करेल की हा जो उत्साह आहे हा उत्साह प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये टिकून ठेवायचा आहे। कारण संतांनी ऋषीने सांगितलेलं जे आहे की हे जे उत्सव दिलेले आहेत या उत्सवांच्या पाठीमागचं कारणच ते आहे की माणसाच्या जीवनामध्ये सतत आणि सतत उत्सवच असला पाहिजे आणि उत्साह ज्या वेळेला टिकून राहील त्यावेळेला तो माणूस आपलं जीवन आनंदित जगण्याचा प्रयत्न करेल। म्हणून बाप्पाच्यांनी एकच प्रार्थना करतो की बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये असा उत्साह भरून दे, सगळ्यांचं जीवन आनंदीमय बनव, सगळ्यांना सुख समृद्धी लाभू दे ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो। गणपती बाप्पा मोरया। गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही पाटील परिवार एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करत आहोत। देवाचरणी प्रार्थना की ही परंपरा वर्षानुवर्ष चालू राहो। माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। किती वाजता
गणपती बाप्पा मंगळमूर्ती मोरया मोरया चार्जिंग गणपती बाप्पा मंगळमूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगळमूर्ती गणपती बाप्पा मंगळमूर्ती मोरया बाप्पा मोरया
सुंदर मधुरारी पंचांगण मनमोर विध शुभकारी शतकोटी देवी प्रभाचे उचारी नकोटी ग्रामदास अंतरी जय देव ओ स्वामी शंकर आरती ओ वाळू भावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे भारी तुझ विण संसारी अनात्माचे अंबे करुणा विसारी वारी वारी जन्मा मरणाचे वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देव महिषासुरवती हो दशासुरवती संजीवनी जय देव त्रिभुवनी भुवनी माता तुझे सेनारी चारी शमल परंतु न बोले काही साई विवा करता प्रलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावस लवलारी जय देव महिषासुरवती हो दशासुरवती सुरवतीश्वर वरते तारिक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशिले गाथा देशापासून थोडी थोडी भोपाशा आंबे तुझा वाचून भरपूर विलासा लिंगाला पद्मंगलेशा जय देव महिषासुरवती हो दशासुरवती सुरवतीश्वर वरते तारिक संजीवनी जय देव आले भजन आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो तव चरण वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदीना आले भजन
वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना दास तुझे आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो तव चरण वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना तरी नावी सिद्धी देवा हेची वासना देवा हेची वासना रक्षुणी या सर्वा देवी आम्हाची आज्ञा झाले भजन आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो तव चरण वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना देवा एकची आहे दारुणी या सगळा आम्हा कृपा दृष्टी पाहे झाले भजन आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो तव चरण वारुणी या विघ्ने मिळू आयशा या ठाया देवा आयशा या ठाया प्रेमानंदे लागू प्रेमानंद आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो तव चरण वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना सदा ऐसी भक्ती राहो आमच्या मणी देवा आमच्या मणी एकी देवा तुमचं तव चरण वारुणी या विघ्ने देरुणी या संकटात आमची सारी देवा आमची सारी कृपेची साहुली वारुणी या विघ्ने देवा तुम्हा असावी आम्हा सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी झाले भजन आम्ही नमतो तव चरण आज्ञा असावी देवा आज्ञा असावी चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी झाले भजन आम्ही नमतो तव चरण आम्ही नमतो वारुणी या विघ्ने देवा रक्षा वेदीना आनंद पूजन भव्य वाली मनी नमो तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा वेदा सर्वासा प्रपूर्णवा करोति यज्ञं सकलमयामि नारायणाशी समर्पयामि कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकां रामचन्द्रं हरे राम कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम गणपती बाप्पा माझा पडा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे अनंतापुरी पुण्यभूमी महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा सत्कर्म योगी वैहाल व्हावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ ज्या ठिकाणी येते सद्गुरु तुझे पाय दोन्ही गणपती बाप्पा मामा की बाजू
गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी मोरया रे मोरया रे मोरया रे असते पाहिजे का ना मग या बघा खड्डा किती अरे मग त्याआधी इकडनं जायचं होतं गणपती बाप्पा अरे अरे सोटू पाणी भरून पाणी भरा पाणी भरा पाणी पाणी दिलेलं आहे साळाबाद प्रमाणे याही वर्षी मडवी परिवार आणि पाटील परिवाराचे गणरायाच्या थाटामाटामध्ये विसर्जन केलेलं आहे आणि बघा मनाला कुठेतरी जरा चुनचुन लागते कारण बाप्पा जवळजवळ 5 दिवसासाठी येतात पाहुणे आणि 2 महिने आपण तयारी करतोय त्यामुळे कुठेतरी मनाला दुखतंय की गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी येतोच नाही पण देव आपल्या हृदयामध्ये वर्षानुवर्ष असतोय याची काही चिंता करायची काही गरज नाही देव आपल्या पाठीशी असतो तरी पण माणूस म्हणतो की गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या पाटील परिवाराने मडवी बरेच शुभेच्छा देतो का आपण मला वाटतं जवळजवळ 100 वर्ष झाले असतील मडवी आणि पाटील परिवाराला आम्ही एकोपामध्येच गणपती विसर्जन करतोय आणि एक वेळा थाटामाटामध्ये करतो का आम्हाला गाव सुद्धा हैराण झालेले आहे का परिवार छोटा आहे पण आनंद जास्त का घेतो याचं कारण आम्ही एकत्र राहतो त्याचं कारण हेच आहे फक्त आणि बाप्पाला विनंती करतो सर्वांना सुखाचं समाधान आणि भरभराटीचं ठेवो आणि कुठल्याही प्रकारचे कोणाला संकट येऊ नये अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि सर्व गणेश या हार्दिक शुभेच्छा देतो विसर्जन झालेलं आहे त्या निमित्ताने जरा दुःखाचा क्षण आहे पण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकरच येतील याचा सुख पण आहे आणि दुःख पण आहे आणि मी सर्व गणेश भक्तांना एकच विनंती करू इच्छितो की गणपतीची जी मूर्ती घाणा ती शालू मातीची घाणा प्लास्टर ऑफ पॅरिसची आणू नका निसर्ग आणि पर्यावरणाचा अपमान व अपव्यय करू नका तसेच सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।